आजच्या या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला काही असे कॉमन डायलॉग ऐकायला वाटणार आहे की जे डायलॉग तुम्ही पण स्वतः कधी अनुभवले असतील किंवा कोणाचे तरी तुम्ही ऐकले असतील. कोणते ते पुढे व्हिडिओमध्ये सांगते, पण त्याआधी यात सांगून देते की ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मॉर्निंग रुटीन म्हणजे मॉर्निंगचं जे काही माझं रुटीन असतं थोडक्यात शेअर करणार आहे. खूप नाही केलं आहे कारण व्हिडिओ लाँग होईल. सो स्किन केअर माझं आणि नाश्त्यामध्ये मी रात्रीची जी उरलेली पोळी होती तिला कशा पद्धतीने मस्त क्रिस्पी कुरकुरीत केले हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. आणि हा सकाळचा माझा पहिला चहा मी साधारण 10:30 वाजता घेत आहे, कारण सकाळी उठल्या उठल्या चहा प्यायची सवय मी ॲब्सोल्युटली चला रुटीन दाखवता तुम्हाला मी काही डायलॉग सांगते. तुम्ही पण कधी केलेत का? ही चूक मी केलेली आहे म्हणून मी हे तुम्हाला सांगू शकते. मी घरातच आहे, मला कुठे जायचं आहे, मला कुठे तयार व्हायचं आहे, कशाला तयार हो, मला कोण बघणार आहे, कसे बसे घरातले 2 टी-शर्ट किंवा 2 साड्या किंवा 2 ड्रेस घालायचे आणि तेच वर्षानुवर्ष वापरत राहायचे. हा आवाज आपल्या घरामध्ये असतोच. हे कपडे ना मी बाहेर जायला ठेवलेले आहेत, घरामध्ये घालून काय करू ना, उगाच मसाल्याचे फोडणीचे खराब डाग लागतात आणि मग ते निघत नाही. नको, हे ना मी जुनीच साडी घालते, घरात कोण बघते ग मला, इथेच जायचं आहे का, ठीक आहे मग अशाच कपड्यांमध्ये येऊ का, मला कोण बघणार आहे तिकडे. नवीन कपडे खराब होतील, आधी सगळं काम होऊन जाऊ दे मग मी तयार होते. केसच विंचरायला वेळ नाही आहे ग, आज दिवसभर असे वरती केस आणि मग ते वर्षानुवर्ष तसेच वर राहता. मी नंतर खाते, जाऊ दे, सगळ्यांना आधी वाढून घेते. हे उरलेलं आहे तेच खाऊन घेते, मला पुरून जाईल, बाकीच्यांना मी गरम करून देते. जेव्हा आपण स्वतःला शेवटी ठेवतो तेव्हा आपलं शरीर आणि मन दोघं थकायला लागतात. हळूहळू आपण आरशामध्ये बघताना आपल्याशी ओळख पटेनाशी होते, चिडचिड वाढते, थकवा वाढतो आणि मग आपण म्हणतो माझं आयुष्यच असं आहे, माझ्याच आयुष्यामध्ये ना असे प्रॉब्लेम्स आहे की मीच कशी छान दिसत नाही है ना. कुठे बाहेर जायचं की ओ माझ्या तर आयब्रोज केलेल्या नाही आहे, वॅक्स केलेलं नाही आहे, मी कसं काय जाऊ, किंवा माझ्याकडे ना चांगले ड्रेसच नाही आहे, किंवा मी तयारच नाही, किंवा असं होतं की आपल्याला इतक्या कम्फर्ट त्याच कपड्यांमध्ये राहायची किंवा आपल्याला तसंच बघायची तसंच ठेवायची इतकी सवय झालेली असते की जेव्हा आपल्याला तयार होऊन बाहेर जायचं असतं ना तेव्हा आपल्याला इतकी जीवावर येते ना की मला तर व्हायचं असं. तुम्हाला पण व्हायचं का? कमेंट करून सांगा. की असं वाटायचं ना, नको कोण ते तयार होईल आणि कोण जाईल, 10 मिनिटासाठी जायचं आहे, 15 मिनिटासाठी, जाऊ दे, नकोच, मी आपली घरातच. पण मग घरात राहून पण आपलं काय होतं, आपण आरशामध्ये बघतो मी पहिल्यासारखी नाही राहिली, पहिले मी किती छान राहायचं ना, लग्नाच्या आधी मी किती छान मस्त राहायचे, आता नाही, आता माझा चेहरा पण असं शायनिंग नाही करत आहे किंवा असं ग्लो नाही आहे माझ्या चेहऱ्याला ना. आपण आणि चिडचिड करतो, थकवा वाढतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं मूळ काय आहे, तर आपण आपल्या स्वतःला टेकन फॉर ग्रँटेड घेतले. आजकाल प्रत्येकाकडे भरपूर ड्रेसेस असतात, भरपूर काही आपण घेत असतो, अगदी कमी किमतीमध्ये सुद्धा चांगले चांगले ड्रेसेस आपल्याला मिळतात. मग त्याच्यातलेच काही ड्रेस आपण घरात वापरले तर खूप भरजरी थोडी ना म्हणतोय आपण, जे कम्फर्टेबल आहेत पण छान आहेत, आणि रोज 2 तेच ड्रेस घालण्यापेक्षा जरा 8-10 घरातले ड्रेस आपण ठेवू शकतो की वापरायला. आणि आपण एवढे पण छान ॲप्रन पण मिळतात आपल्याला किचनमध्ये काम करायला, आपल्याला डाग लागण्याची भीती असेल तर, किंवा आजकाल असे डिटर्जंट्स आहेत की ते डाग व्यवस्थित क्लीन करतात, मग का नाही वापरायचं आहे. तुम्ही बघा ना, आपण नेहमी असं विचार करतो की ती ना ऑफिसला जाते म्हणून किती छान तयार होऊन जाते ना, तिला किती छान वाटत असेल ना असं छान प्रेझेंटेबल जायला. मग आपण घरात काम करत आहोत, ते सुद्धा आपलं कामच आहे ना, मग त्या कामासाठी आपण जरा स्वतःला नीट करूयात ना, घालूयात जरा चांगले ड्रेस घरामध्ये जे कम्फर्टेबल आहेत पण आपल्याला काम करायला व्यवस्थित आणि आपल्याला फ्रेश वाटणार आहे. करून बघा एक ट्राय, व्यवस्थित ड्रेसेस. असं नाही म्हणत की असे खूप भरजरी घाला किंवा वर्कवाले घाला की जे आपल्याला टोचतील दिवसभर किंवा अनकम्फर्टेबल फील करतील. असे सॉफ्ट कॉटनचे किंवा असे छान व्यवस्थित ड्रेसेस असतात, मिळतात, आणि सगळ्या कलरचे असे इतकी छान छान कलर्स आहेत ते मिळतात, छान घालायचे. दुसरा पॉईंट म्हणजे स्किन केअर. जाऊ दे, अंघोळ झाली, पटकन किचनमध्ये जाते, मला कामं पडलेली आहेत, हे आवरायचं आहे ते आवरायचं आहे असं म्हणून आपण आपल्या स्किन केअरकडे दुर्लक्ष करतो आणि मग आपली स्किन आपल्याला डल ड्राय दिसायला लागते. आणि मग जेव्हा जेव्हा आपण आरशामध्ये स्वतःला बघतो ना तेव्हा तेव्हा आपण अपसेट होतो. मग मला सांगा, अपसेट होणं चांगलं की आपल्या स्वतःला 2-5 मिनटं वेळ देऊन स्वतःला चांगलं ठेवणं चांगलं? आपली अंघोळ झाली की मस्तपैकी मॉइश्चरायझर लावायचं. मॉइश्चरायझर का लावायचं? कारण अंघोळ जेव्हा करतो आपण तेव्हा पाण्यामुळे ऑलरेडी आपली स्किन ड्राय झालेली असते, म्हणजे आपली क्लीन होते स्किन, ती ड्राय होते.
कारण आपण गरम पाणी वापरतो आणि त्यामुळे ड्रायनेस आपल्या स्किनमधला वाढतो. त्यामुळे एक चांगल्या क्वालिटीचं मॉइश्चरायझर, चांगल्या कंपनीचं मॉइश्चरायझर जर तुम्ही वापरलं, जेही तुमच्या स्किनला तुमच्या स्किनच्या टाईपनुसार सूट होणार असेल ते वापरायचं, लावायचं. सनस्क्रीम बाहेर उन्हात जातोय किंवा घरात राहतोय तरी पण सनस्क्रीम हे लावणं महत्त्वाचं. सनस्क्रीमची सवय थोडीशी माझ्यात कमी आहे, म्हणजे मी लावलं तर लावते, ती एक गोष्ट मला माझी सुधारायची आहे. पण ह्या 2 गोष्टी आणि ओठांना मॉइश्चरायझर म्हणजे लिप बाम लावलं, त्याच्यानंतर हलकासा लिप ग्लॉस लावा. तुम्हाला जर लिपस्टिक लावणं आवडत नसेल किंवा अगदी फेंट छान मस्त नॅचरल कलरच्या पण लिपस्टिक्स मिळतात त्या लावा. जर तुम्हाला काजळ आवडत असेल तर काजळ लावा. आणि कानातले छान छोटेसे, आज जो ड्रेस घातलेला आहे त्याच्याशी सुटेबल कानातले कोणते आहेत ते घाला. एवढे छान छान कानातले बाजारात मिळत असतात, आपण घेतो सुद्धा, पण आपण ते तसेच ठेवतो. आत्ता घालेल, तेव्हा घालेल, नंतर घालेल, नाही. हे आयुष्य एकच आहे, आपल्याला पुरेपूर खूप आनंदाने जगायचं आहे. आपल्याला जे रोजचा दिवस मिळालेला आहे ना, तो आपल्यासाठी ब्लेसिंग आहे, वरदान आहे आणि तो स्वतःसाठी खूप छान पद्धतीने जगायचा आहे. ठेवूयात ना, स्वतःला एकदम छान मस्त ठेवूयात ना. अगदी काही खूप एफर्ट्स नाही लागणार आहेत, पण चांगलं खाणं, त्वचेची काळजी घेणं, व्यवस्थित ड्रेसअप होणं घरातसुद्धा, केस व्यवस्थित विंचरून छान करणं आणि रात्रीसुद्धा झोपण्याच्या आधी थोडंसं स्किन केअर. खूप थकलेलो आहे, दमलेलो आहे, वेळ नाही आहे, पण अगदी 2 मिनटाचं ॲटलिस्ट फेस वॉश करून क्रीम लावून तर आपण झोपूच शकतो. हे करूयात ना. बघा, आपलं स्वतःवरचं जेव्हा प्रेम वाढेल ना, तेव्हा आपण आनंदी वाटू आणि आनंदी आपण जेव्हा असू ना, तेव्हा आपोआप आपण आपल्या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडू, आनंदाने पार पाडू आणि आपलं घर आनंदी राहील, घरातले सर्वजण आनंदी राहतील. जर काही गोष्टी मनासारख्या झाल्या किंवा काही प्रॉब्लेम्स आले तरी सुद्धा आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलतो. कारण प्रत्येक गोष्टीला काय महत्त्वाचं असतं की स्वतःवरचा विश्वास, आणि स्वतःवरचा विश्वास जेव्हा आपण छान व्यवस्थित राहतो, स्वतःला कॉन्फिडेंटली आपण प्रेझेंट करतो, स्वतःवर प्रेम करतो, तेव्हा तो आत्मविश्वास आपल्याला वाढणार आहे. मग तो छोट्यातल्या छोट्या कामामध्ये असतो किंवा मोठ्यातल्या मोठ्या कामामध्ये असतो. हाच महत्त्वाचा आहे. एक लक्षात ठेवा, आपल्याला मिळालेलं आयुष्य ना खरंच खूप ब्लेसिंग आहे आणि प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस हा आनंदात घालूयात आणि आनंद स्प्रेड करूया, नाती जपूयात, एकमेकांना सपोर्ट करू आणि ह्या सर्वांमध्ये हे सर्व आपल्याला छान मस्त करायचं आहे. पण काय महत्त्वाचं आहे की तुम्ही स्वतः खुश राहणं, कॉन्फिडेंट राहणं आणि स्वतःवर प्रेम करणं. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल.